हा इतिहास जतन करण्याची आपली लायकी आहे. हॅलो, मी चार चिराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय. गडचिरोली शहरापासून फक्त 26 किलोमीटर अंतरावर मरेगाव या गावात आहे प्राचीन शिव मंदिर. मरेगाव परिसरात प्राचीन काळापासून नागवंशी आणि पुढे गोंड राजांची सत्ता अस्तित्वात होती. असे असूनही मरेगाव येथील शिव मंदिर यादवकालीन हेमाळपंथी स्थापत्य शैलीत आढळते. याचे कारण म्हणजे यादव काळात हा प्रामुख्याने स्थापत्य व सांस्कृतिक प्रभावाचा कालखंड होता, राजकीय कब्जाचा नव्हे. या काळात देवगिरीच्या यादवांची प्रशासकीय व सांस्कृतिक छाया विदर्भातील विविध भागांपर्यंत पोहोचली होती. मात्र प्रत्यक्ष सत्ताधिकार अनेक ठिकाणी स्थानिक नागवंशी अथवा गोंड राजांकडेच होता. या स्थानिक सत्ताधाऱ्यांनी यादव दरबाराशी सामंत किंवा मांडलिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित केले असावेत, अथवा यादवकालीन स्थापत्यकार व शिल्पकलांच्या माध्यमातून मंदिर निर्मिती केली असण्याची दाट शक्यता आहे. परिणामी स्थानिक धार्मिक परंपरा कायम ठेवत यादवकालीन हेमाळपंथी स्थापत्य शैलीचा स्वीकार करून मंदिराची उभारणी अथवा पुनर्बांधणी करण्यात आली असावी. इतक्या मोठ्या मोठ्या साम्राज्यांची नावं घेतल्यानंतर हे मंदिर बघताना फक्त वाईट वाटतं. या मंदिरातील इतिहास बघितलेल्या भिंती, भग्न अवस्थेत पडलेल्या मूर्त्या व आस लावून बसलेली दगड फक्त शांत आहेत. मंदिराची छत बघून इतकेच कळते की पुरातत्व विभागाचा याकडे 1% लक्ष नाही. शेवटी एकच प्रश्न आपल्या मनात उद्भवतो, तो म्हणजे